अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. अहो हळू घाई करू नका, ठसका लागेल. आता आपल्याला भयंकर भूक लागलेली आहे. मी म्हंटल नव्हतं तुम्हाला की व्यायाम केल्याने माणसाला भूक लागते म्हणून. हे मात्र पटलं आपल्याला. मला असं वाटतं शोभना की तो अतुल जो आहे ना तो काही इतका मूर्ख नसणार. सगळीकडे मला शामी दिसली म्हणून सांगत कसं हिंडेल. मलाही तसंच वाटतं. काहीतरी पाणी मुरतं ह्याच्यात. मला काय वाटतं माहितीये का, आपण गोव्याला जाऊया, म्हणजे खरा प्रकार काय तो आपल्याला कळेल. वा, फारच छान. मी पण गोवा अजून पाहिलेला नाही आणि तिथला क्रिसमस म्हणे फार सुंदर असतो. हो वा, अगं म्हणून तर मी डोंगरानं गोव्याची तिकीट काढायला पाठवलंय, विमानाची, क्रिसमस इव्हची आणि सरप्राईज व्हिजिट द्यायची. हे मिला शामीला कळवायचंच नाही आम्ही. अजिबात नाही. ही विमानाची तिकीट मिळाली. अरे वा, मिळाली का? पण क्रिसमसची नाही मिळाली, न्यू इयरची मिळाली. चालेल. क्रिसमस इव्ह इथं करू, न्यू इयर तिकडे गोव्याला करू. करू. छान छान. आणि ही रिसीट रिसीट कसली आता? आणि हेमा श्यामा त्यांना तार केली, तुम्ही दोघं येत आहे म्हणून. डोंगरे फलता उपद्वार तुम्हाला कोणी सांगितला होता? त्या आनंद नाही ना तुम्हाला दोघांना सील करायला येतील. नॉनसेन्स, इडियट, मूर्ख, बेअक्कल, नालायक. हे प्रेमाचं आहे आपलं. हो, ठाऊक आहे मला ते. मुंबईची तार? हा? कोण आहे घंटी? अहो मुंबईची तार. कुणाची? तूच वाच गो, माका चष्मा मिळणार. ते आणि मी करते. घे बाबा. कोणाची तार? मुंबईतून कोणाची तार आयलाय? कोणाची गो? चुलत बहिणीची, माझी चुलत बहीण येते गोवा पाहायला. असे बरे झाले. अगो मी 2 दिवस वास्कोला क्रिसमस साजरा करायला जाणार. अगो माझ्या बहिणीच्या बुरग्या बरोबर गो. हा, आता तुझी बहीण येतली ना, ती तुझ्या सोबतीक असा. तू एन्जॉय. हा, कम ऑन. बॉम्बे टू गोवा, मका साहेबा वाट दाखव ना. ला 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 बॉम्बे टू गोवा, बॉम्बे टू गोवा. काय हो ताईचा तो सुरेश कुमार संचारला वाटतं तुमच्या अंगात. सामान पॅक करा, उद्या सकाळच्या फ्लाईटनी गोवा. प्लेन ना. येस. आणि मध्येच का तुम्ही काढलं? अगं मी नाही काढलं, तुझ्या ताईनी काढलं. ही बघ, ही तुझ्या ताईनी पाठवलेली 2 तिकीट. एअर तिकीट फॉर गोवा. पण हे अचानक कसं काय ठरलं? अगं ते मी नंतर सांगेन, पहिला तुझ्या ह्या ताईचं पत्र वाच. पत्र? ह्या तिकिटांबरोबर तिनं पाठवलेलं पत्र. पप्पा गोव्याला जात आहे? येस. अगं म्हणून तर तुम्ही बोलावले असं आपल्याला. का? आणि हे तुझं एक्स्ट्रा तिकीट. हेमा, अहो वास्को गोता. वास्को गोता. काय? मी वास्कोला जाते. तू एन्जॉय करा क्रिसमस. इथे गो.
लग्न चांगलेच मानले माझ्या बाईला. चल. अशू कुठे आल्यात ते पण ते टुरिस्टला उतरल्यात. हो बरं झालं. ये, सांगते तुला. हाती हाती हाती. आंटी ओ आंटी पप्पा तुमच्या मिशा कुठे गेल्या? हा मिशा काय मिशा? मॅडम कशा आहेत? हा चांगला आहे मिशा, चांगला आहे. मॅडम चांगल्या आहेत. या ना पप्पा. त्यांनीच हा चेंज केलेला दिसतोय तुमच्यात. पण पप्पा यू लुकिंग गॉर्जियस. बर तुम्ही दोघी कशा आहात? फाईन. श्यामी कुठे आहे? श्यामी आज वॉश घेते. आणि आंटी कुठे आहे? ती वास्कोला गेली, क्रिसमसला येणार आहे. I see. शामे पप्पा हाऊ आर यू पप्पा? I'm fine, fine, पप्पा तुमच्या मिशा कुठे आहे? fine. मिशा मिशा काय तुम्ही दोघींनी माझ्या मिशावर काय जोर लावलाय? बरं ते जाऊ द्या. कसा काय चाललाय तुमचा अभ्यास? चांगला चाललाय. आणि हे काय श्यामी? हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र कुठलं? नाही नाही त्याचं काय पप्पा, काल आमच्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होतं. त्यात लग्नाची वेळी नाटक होतं. मी होते रश्मी आणि ही होती यामिनी. हो पप्पा. पण पप्पा तुम्ही उभे का, बसा ना प्लीज पप्पा. चल येतो. पण श्यामे मला पण पप्पा मी विसरलेच मंगळसूत्र काढून ठेवायला. हो की नाही ग? हो पप्पा ती वीस कालचे ते काय काय ए शामे काय झालं? शामे शामे अरे काय झालं हिला? एकदम चक्कर आली काय? नाही पप्पा कालच्या जागरणामुळे ते अरे नाही पण ते डॉक्टरला बोलवायला पाहिजे. शामे हे शामे काय झालं ग? शामे अभिनंदन सर साहेब. म्हणजे शी इज गोइंग टू बी मदर. अरे What? तुम्ही काय बडबडताय काय? फॅक्ट इज फॅक्ट सर साहेब. तुम्ही आजोबा होणार. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्ही तुमची फी घ्या. तुमची फी घ्या, निघा इथून निघा. थँक्यू. थँक्यू. काय का हे काम कोणाचं आहे? मला माहित नाही पप्पा. का माहित नाही? हे असले थंड करायला मी तुम्हाला गोव्याला पाठवलं होतं काय? पप्पा कदाचित ट्युमर असेल. मी आत्ताच्या आत्ता कॉलेजमध्ये जाऊन चौकशी करतो. आय मस्ट नो हू इज रिस्पॉन्सिबल फॉर दिस. मला उत्तर हवंय. अच्छा आज या प्रश्नाचा सोक्ष मोक्ष लागला नाही तर पुढल्या वर्षीपासून तुमच्या कॉलेजची ग्रँट बंद होईल, लक्षात ठेवा. नो 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 सर साहेब, आज तुम्ही अपसेट दिसताय. अहो तुमची तक्रार काय ती तरी सांगा. ते प्रोफेसर धोन म्हणतात ते हेच. मीच काय हो? प्रोफेसर असूनही एका मुलीला फसवून तिच्यावरती असा प्रसंग आणता, तुम्हाला लाज नाही वाटत? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? अरे माझ्या मुलीबद्दल, शामीबद्दल. तिला दिवस गेले तुमच्यापासून. बरं झालं बरं. तुमच्यापासून. काहीतरी काय बोलताय? मी तिला साधा हात पण लावला नाही. पोलीस कस्टडीत टाकला म्हणजे येईल त्याची कल्पना. यू स्काउंड्रल. मी याला असा सोडणार नाहीये प्रिन्सिपल सर. I'm sorry. I'll pay your laundry charges. अरे सगळं समजलंय मला. त्या धोंड्याचं कर्म आहे. पण पप्पा मी त्या प्रोफेसरला पाहिलं सुद्धा नाही. मी तर कालच आले मुंबईहून अशोक बरोबर. म्हणजे ते अतुलने मला सांगितलं ते बरोबर होतं. पप्पा मी सारं सांगते तुम्हाला, पण प्लीज त्या धोंडला सोडवा पप्पा. त्याचं काही अपराध नाही. पण मग त्यानं श्यामीचं नाव कसं घेतलं ते? आम्ही म्हणजे मीच. ये कधी हेमा म्हणून, कधी श्यामा म्हणून. अरे तुमच्या हिच्या लग्नाला विरोध होता म्हणून मी हे सगळं नाटक केलं. आणि हे सगळं तुला तोंड वर करून सांगा लाज नाही वाटत? आणि श्यामे तू पण पप्पा आम्ही लग्न केलंय. आम्ही लग्न केलंय त्याला पुरावा काय? हा घ्या पुरावा, मॅरेज सर्टिफिकेट. सर्टिफिकेट. आणि तुमच्याकडे कसं आलं? म्हणजे काय, मी नवरा आईचा. व्हॉट नॉनसेन्स. अरे माझ्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलेला मुलगा आमच्या श्यामीचा नवरा? दिस इज इम्पॉसिबल. ड्रायव्हर काय माणसं नसतात? आणि हे पहा, मी तुमच्याकडे ड्रायव्हरची नोकरी मागायला आलो नव्हतो.
मग कशाला आला होता? तुमच्याकडे तुमच्या मुलीचा रीतसर हात मागायला आलो होतो. आणि हे तुम्ही मला तोंड वर करून सांगताय, तुम्हाला लाज नाही वाटत? ह्यात कसली लाज? म्हणजे मला बँकेत चांगली नोकरी आहे, तुमची मुलगी सज्ञान आहे आणि माझ्या छोट्याशा संसारात ती सुखी आहे. हवं तर विचारा तिला. तुला काय कपाळ विचारा? पोअर सोल डोंट. यू आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.